नमस्कार. डेमोक्रॉसी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भारतातील संस्कृतीला ऐतिहासिक स्वरूपाचा वारसा आहे. त्यासोबतच प्रत्येक शहराला देखील ऐतिहासिक स्वरूपाचा वारसा आहे आणि हा वारसा आधुनिक काळापर्यंत प्रत्येक शहरानं कसा चालवला ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आपल्या विषयाचं नाव आहे गुजरातच्या नावानं चांग भलं. गंमत अशी की सर्व भारतभर लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे आणि त्या निवडणुकीचा आणि ऐतिहासिक वारशाचा काय संबंध आहे ते आपल्याला पाहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत जी लुटली ती ऐतिहासिक प्रसिद्ध आहे. ती सुरतीची लूट म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ती सुरत कशासाठी लुटली तर ती सुरत गरिबांच्या कल्याणासाठी लुटली. त्या सुरतेमधून जो पैसा मिळाला तो पैसा गरिबांना देण्यात आला. म्हणून सुरतची लूट ही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं देखील आहे, हे देखील आपल्याला लक्षात येते. परंतु त्यानंतर काही ज्या ऐतिहासिक ज्या घटना आहे या ऐतिहासिक घटना सुरतच्या ज्या घटना आहे त्या चांगल्या उद्देशानं जरी प्रसिद्ध झाल्या, पण आधुनिक काळात मात्र सुरतचं नाव जे आहे हे वारसाच्या निमित्तानं का असेना परंतु त्याची जे क्रेज आहे कमी होत चाललेली आहे. आपल्याला माहीतच आहे की 2022 साली महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या स्वरूपाचं राजकीय पक्षांचं बंड घडून आलं आणि ते जे उमेदवार होते त्यांचा जो प्रमुख होता, म्होरक्या जो होता, ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्यानंतर त्या सुरतमध्ये 2022 साली एकनाथ शिंदे हे आपले 40 आमदार घेऊन सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रातून ज्यांनी पलायन केलं त्या ठिकाण होतं सुरत. सुरतला ह्या अशा स्वरूपाचा वारसा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी ते सर्वात प्रथम गेले. त्याच्यानंतर तिथून मग गुवाहाटी गेले. म्हणजे सुरत याही काळामध्ये सुरतची जे चलन आहे हे तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे, हे देखील आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर मग त्या पक्षाचा जे बंड होतं ते बंड जे होतं याची तक्रार झाली. विधानसभा अध्यक्षांनी त्याची सुनावणी घेतली आणि त्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुनावणीमध्ये जे 40 आमदार गेलेले होते त्या 40 आमदारापैकी एका आमदारानं आपल्या सुनावणीमध्ये असं देखील सांगितलेलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक काळामध्ये सुरत या ठिकाणी गेले म्हणून आम्ही सुद्धा सुरतला गेलो, असं त्यांनी आपल्या त्या सुनावणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख देखील केला होता. परंतु त्या आमदाराला छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं का वाटलं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विषय होता हा वेगळ्या स्वरूपाचा विषय होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे जनतेच्या कल्याणासाठी लुटली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरत लुटून जी संपत्ती संपादन केली ती सर्व जनतेला वाटली. परंतु यांचं जे बंड होतं हे स्वार्थासाठी लादलेलं बंड होतं. यांचं जे बंड होतं स्वतःच्या फायद्यासाठी होतं. यांचं जे बंड होतं हे ईडीपासून कारवाई टाळण्यासाठीच होतं. या बंडाची आणि त्या बंडाची तुलना होऊ शकत नाही, हे देखील या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या तारखेमध्ये म्हणजे सुरत आणखी एका घटनेनं प्रसिद्ध झालं. आपल्या विषयाचं नाव आहे सुरतच्या नावानं चांग भलं. आपल्याला हेच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आधुनिक काळापर्यंत म्हणजे लोकसभा निवडणूक 2024पर्यंत सुरत या ना त्या कारणानं मोठ्या प्रमाणामध्ये चलनात आलं. 2024 लोकसभेची निवडणुकीमध्ये सुरत या शहराचं जे प्रामुख्याने जे कारस्थान रचलं गेलं त्या कारस्थानाचं जे प्रमुख ठिकाण होतं ते म्हणजे सुरत हे होतं, हे देखील लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. सुरत या शहरापासून भारतीय जनता पक्षानं आपला विजयाचा जो श्री गणेशा होता हा विजयाचा श्री गणेशा सुरुवात केली. सुरत या शहरामध्ये आपला पहिला उमेदवार बिनविरोध करण्याचं पूर्ण श्रेय जातं हे भारतीय जनता पक्षाला जातं. निवडणुका या 7 टप्प्यामध्ये सर्व भारतभर आहे. त्यापैकी सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे हा 1 जून या तारखेला आहे आणि 4 जूनला मतमोजणी आहे.
परंतु 4 जूनला मतमोजणी होत असताना हा जो सुरतचा जो निकाल आहे, हा सुरतचा निकाल हा आधीचा निकाल आहे. कारण तिथला जो उमेदवार आहे, तिथला उमेदवार हा बिनविरोध झालेला आहे. बिनविरोध का झाला ती माहिती आपण आजच्या आपल्या विषयामधून पाहणार आहोत. सुरत या ठिकाणी लोकसभेचा मतदारसंघ आहे. सुरतमधला सर्व 15 उमेदवारांनी आपले फॉर्म भरले. परंतु या 15 उमेदवारामधून ज्या दिवशी फॉर्म मागं घेण्याची वेळ होती तिथपर्यंत 4 उमेदवार जे होते, 4 उमेदवारांचे जे अर्ज होते हे आधीच बाद झालेले होते. त्यापैकी सुरतमध्ये फक्त 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या 11 उमेदवारापैकी सुरत हा मतदारसंघ जो आहे, या सुरत या मतदारसंघामध्ये 3 टर्मचा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. यावेळेस फक्त तिथल्या त्या जुन्या खासदाराची जी तिकीट होती हे डावलली गेली आणि तिथं नवीन जो खासदार होता मुकेश दलाल नावाच्या व्यक्तीला तिकीट देण्यात आली. तिथले जे 11 उमेदवारामध्ये जे लोक होते, या उमेदवारामध्ये काँग्रेस पार्टीनं आपला एक उमेदवार दिलेला होता. काँग्रेस पार्टीच्या ज्या उमेदवारानं फॉर्म भरलेला होता तो जो उमेदवार होता हा होता निलेश कुंभानी नावाचा एक उमेदवार दिलेला होता. आणि प्रत्येक राजकीय पक्ष जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा त्या फॉर्मसोबत एक डमी उमेदवारसुद्धा देत असतो. कारण त्या फॉर्ममध्ये जर काही कारणास्तव तो फॉर्म जर बाद झाला तर तो फॉर्म बाद झाला आणि तिथं कोणता तरी एक कॅन्डिडेट पाहिजे असते, म्हणून एक डमी कॅन्डिडेट म्हणून सुद्धा एक फॉर्म भरण्यात आला होता त्या सुरतच्या निवडणुकीमध्ये. आता सुरतच्या निवडणुकीमध्ये जो फॉर्म भरण्यात आला होता काँग्रेस पक्षातर्फे, त्या उमेदवाराचं नाव होतं निलेश कुंभानी. आणि दुसरा जो डमी उमेदवार दिलेला होता काँग्रेस पक्षानं त्याचं नाव होतं सुरेश पटसाला. आता तिथली गंमत कशी की ही निवडणूक बिनविरोध होण्यामागं भारतीय जनता पक्ष जसा जबाबदार आहे तशीच जबाबदारी हे काँग्रेस पक्षाची देखील आहे. आपण दिलेला जो उमेदवार आहे हा फितूर आहे की नाही, हा प्रामाणिक आहे की नाही, याची पडताळणी काँग्रेस पक्षानं करणं अतिशय आवश्यक होतं. आणि तीच गोष्ट नेमकी त्यांना अडसर ठरली. निलेश कुंभानीला तिकीट दिलं काँग्रेस पक्षानं, तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक होतं. निलेश कुंभानी हा भारतीय जनता पक्षाशी अगोदरच मिळालेला होता. ज्या दिवशी फॉर्म मागं घेण्याची वेळ होती त्या दिवशी हे सर्व कारस्थान सर्व लक्षात आलं. निलेश कुंभानी हा जो होता भारतीय जनता पक्षानं खरेदी केलेला एक व्यक्ती होता. त्यांनी फॉर्म भरताना अनुमोदक जे ठरवलेले होते तो फॉर्म बाद का झाला हे आपल्याला पाहायचं आहे. निलेश कुंभानीनं जे अनुमोदक घेतलेले होते ते 3 अनुमोदक घेतलेले होते. त्या 3 अनुमोदकापैकी पहिला जो अनुमोदक जो होता तो त्यांचा बहनोईच होता आणि त्या बहनोईचं नाव होतं जगदीश सावलिया. हा जगदीश सावलिया जो होता याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नव्हता, फक्त तो त्यांचा नातेवाईक होता निलेश कुंभानीचा, एवढीच गोष्ट आहे. आणि तो त्या ठिकाणचा अनुमोदक होता फॉर्म भरतानीचा. त्याच्यानंतर त्याचे 2 आणखी या व्यतिरिक्त त्याचे 2 आणखी जे होते अनुमोदक ते त्याचे बिझनेस पार्टनर होते. त्याच्यामध्ये एक बिझनेस पार्टनर जो होता ध्रुवीन सावलिया नावाचा एक बिझनेस पार्टनर होता आणि एक रमेश पोखरा नावाचा बिझनेस पार्टनर होता. हे तीनही जे अनुमोदक होते निलेश कुंभानी या काँग्रेस उमेदवाराचे, त्याच्यामध्ये होता जगदीश सावलिया, ध्रुवीन धमेलिया आणि रमेश पोखरा. हे जे तिघांचे जे अनुमोदक होते ना हे पूर्णचे पूर्ण भारतीय जनता पक्षाशी अगोदरच मिळालेले होते. त्याच्यामुळं ज्या दिवशी फॉर्म मागं घेण्याचा सगळ्यात शेवटचा दिवस होता त्या दिवशी हे तिघही अनुमोदक जे होते यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला, एक प्रतिज्ञापत्र दिलं. आणि हे प्रतिज्ञापत्र देत असताना त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं की आम्ही अनुमोदक नाही आहे आणि हे अनुमोदकामध्ये जे आमच्या स्वाक्षऱ्या आहे या खोट्या स्वाक्षऱ्या आहे. त्याच्यामुळं निलेश कुंभानीचा जो अर्ज होता हा खारिज झाला. त्या ठिकाणचं वातावरण असं होतं की तो जो निर्णय होता निलेश कुंभानी हा निवडून येणार होता, पण भारतीय जनता पक्षाची अशी कोणत्या तरी स्वरूपाची हातमिळवणी झाली. त्याच्यामुळं निलेश कुंभानीचा जो अर्ज हा बाद झाला, काँग्रेसचा उमेदवार त्याच ठिकाणी बाद झाला. बरं, ज्या ठिकाणी डमी उमेदवार देत असतो त्याचं नाव होतं सुरेश पटसाला. हा जो सुरेश पटसाला होता हा सुद्धा भारतीय जनता पक्षाशी मिळालेला होता. याचा जो अनुमोदक होता हा त्याचा स्वतःचा भाचाच होता. त्याचं नाव होतं भौतिक कलोडिया. हा भौतिक कलोडिया जो होता यानं सुद्धा त्या तशा स्वरूपाचं प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलं.
आणि त्यानं देखील त्याच्यामध्ये सांगितलं की आमची जे सही आहे, आमची जे स्वाक्षरी आहे हे डमी स्वरूपाची आहे, खोट्या स्वरूपाची आहे. त्याच्यामुळं काँग्रेसनं दिलेले जे दोन्ही जे उमेदवार होते, ते दोन्ही उमेदवार होते, निलेश कुंभानी आणि सुरेश पाटसाला, यांच्या दोघांचेही जे अर्ज होते हे बाद झाले. आता पहिल्यांदा 15 अर्ज होते, त्याच्यापैकी 4 अर्ज बाद झाले, उमेदवार 11 राहिले. आणि या 11 उमेदवारापैकी जो होता निलेश कुंभानी आणि सुरेश पटसाला, हे दोघांचेही अर्ज बाद झाले. आता फक्त 8च उमेदवार त्या ठिकाणी शिल्लक होते. आता या 8 उमेदवारापैकी 4 जे उमेदवार होते, हे 4 उमेदवार जे होते ना, याच्यापैकी 8 उमेदवारापैकी 4 उमेदवार हे अपक्ष स्वरूपाचे होते आणि 4 उमेदवार जे होते हे पक्षाचे उमेदवार होते. आता हे 4 पक्ष, 8 पैकी 4 उमेदवार हे अपक्ष होते, त्यांना निवडणूक लढवायचीच नव्हती. परंतु ते 4 पक्ष होते त्याच्या व्यतिरिक्त, जे आपण असं म्हटलं ना की याच्यामध्ये 11 पैकी 2 अर्ज बाद झाले आणि 8 अर्ज उरले. या 8 पैकी 4 हे अपक्ष उमेदवार होते आणि हे 4 अपक्ष उमेदवार अलग आणि 4 पक्षाचे, स्थानिक पक्षाचे उमेदवार हे वेगळे होते. 8 उमेदवार त्या ठिकाणी शिल्लक होते. भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान रचलं, कारण त्यांना सुरतची जी स्क्रिप्ट होती ही त्या मेरिडियम हॉटेलमध्ये तयार झालेली होती. जे मेरिडियन नावाचं जे हॉटेल होतं या ठिकाणी तयार झालेली होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जे निवडणूक होती हे बिनविरोध करायची होती, कारण पूर्ण देशाला एक संदेश द्यायचा होता की काँग्रेस पक्षांनी जबरदस्तीनं तिकीटं वाटलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे हे निवडणुकीच्या रिंगणामधून माघार घेत आहे, हा संदेश त्यांना सर्व भारतभर द्यायचा होता. म्हणून हे कारस्थान रचल्या गेलं हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. जे 8 पैकी जे 4 उमेदवार होते, पहिल्यांदा 4 उमेदवार जे अपक्ष होते यांना त्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आणण्यात आलं, त्यांची खातरदारी करण्यात आली. त्यांना काही कोणत्या स्वरूपात यांच्याशी बोलणी झाली असेल, त्या 4 अपक्ष उमेदवारांनी सुद्धा अर्ज आपला मागं घेतला. त्याच्यानंतर उरलेले 4 जे पक्षाचे जे उमेदवार होते, त्यापैकी एक जो उमेदवार होता हा तिथल्या स्थानिक पक्ष जो आहे त्या ठिकाणचा गुजरातचा सरदार वल्लभभाई पटेल जो पक्ष आहे त्याचा एक उमेदवार होता. दुसरा जो उमेदवार होता ग्लोबल रिपब्लिकन पक्षाचा, या पक्षाचा एक उमेदवार होता. तिसरा जो उमेदवार होता लोक पार्टी नावाचा पक्ष आहे, तिथला एक स्थानिक पक्ष. यांचे जे 3 उमेदवार होते, या 3 उमेदवारांना देखील ली मेरिडियन हॉटेलमध्ये आणण्यात आलं. तसं पहिल्यांदा 4 अपक्ष उमेदवारांना आणण्यात आलं, त्यांच्याशी बोलणी झाली आणि नंतर त्यांनी माघार घेतली. त्याच्यानंतर मग 3 पक्षाचे जे उमेदवार होते यांना त्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आणण्यात आलं. त्यांची जे काही बोलायचं होतं ते अंतर्गत स्वरूपाची बोलणी झाली, ते सुद्धा त्या ठिकाणी माघार घेण्यासाठी तयार झाले आणि या 8 पैकी 7 उमेदवार माघारी परतले. हे सुद्धा आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. सुरतची निवडणूक का बिनविरोध झाली, तिथील फक्त जो 8वा जो उमेदवार होता याचं त्याची एक जी गोष्ट आहे हे आश्चर्यकारक स्वरूपाची गोष्ट आहे. कारण जो उमेदवार होता हा लढण्याच्या मूडमध्ये होता, त्याला थोडीशी भनक लागली आणि तो सुरतमधून त्यानं भूमिगत स्वरूपाचं पलायन केलं. आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला धोका आहे आणि कदाचित आपल्याला सुद्धा अर्ज मागं घ्यावा लागेल अशी त्याला भनक लागली आणि म्हणून तो भूमिगत झाला आणि तो वडोदरा या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर निघून गेला. सुरतची जे यंत्रणा होती भारतीय जनता पक्षाची ही त्याला शोधण्यासाठी कामी लागली. तो कोणत्या स्वरूपाचा कोणालाच मिळाला नाही. त्यानंतर त्यांचं जो क्राईम ब्रँच जो होती, म्हणजे क्राईम ब्रँच म्हणजे काय तर सरकारी यंत्रणा गुजरात सरकारची, याच्या शोधार्थ निघाली. त्यांनी लोकेशन ट्रेस केले आणि त्याचं जे लोकेशन जे सापडलं हे वडोदराचं फार्म हाऊसमध्ये सापडलं. वडोदऱ्याच्या फार्म हाऊसमधून त्या ठिकाणी त्याला आणण्यात आलं. तो जो उमेदवार जो पळालेला होता, जो भूमिगत झालेला जो उमेदवार होता, जो भीतीमुळं पळालेला होता, तो उमेदवार जो होता भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणचा जो भारतीय जनता पक्षाला घाबरून पळालेला उमेदवार होता. आणि तो जो उमेदवार होता तो मायावतींच्या पक्षाचा बसपाचा उमेदवार होता. त्याचं नाव होतं प्यारेलाल भारती. आता प्यारेलाल भारती वडोदऱ्याच्या फार्म हाऊसमध्ये गेला, तिथं क्राईम ब्रँच गेले आणि त्याला त्या ठिकाणावरून इकडे सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आणण्यात आलं. पहिल्यांदा 4 अपक्ष उमेदवार ली मेरिडियनमध्ये आणण्यात आले.
त्याच्यानंतर 3 जे पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आणण्यात आले आणि हा पॅरेलाल भारती जो होता हा ली मेरिडियन हॉटेलमध्ये आणण्यात आला आणि याच्याशी काय बोलणी झाली, याच्यावर काय दबाव टाकण्यात आला, याच्यावर काय प्रेशर टाकण्यात आलं हे पॅरेलाल भारतीलाच माहीत आहे. कारण तो बसपाचा उमेदवार होता आणि बसपाचा उमेदवार निवडणुकीच्या मूडमध्ये होता, तो लढण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु त्याच्यावर एवढं प्रेशर टाकलं की त्याला तो अर्ज देखील आपला मागे घ्यावा लागला. त्याच्यामुळे हे 8चे 8ही जे उमेदवार जे होते हे त्या ठिकाणी बाद झाले आणि गुजरातचा जो सुरत पॅटर्न जो होता याच्यापैकी मुकेश दलाल याची निवडणूक जी होती हे मोठ्या स्वरूपाची बिनविरोध करण्यात आली. हे सर्वच सर्व भारतीय जनता पक्षानं जे कटकारस्थान रचलं हे कारस्थान रचल्या गेलं गुजरातमधील सुरत या ठिकाणी मेरिडियन हॉटेल जे आहे हे 5 स्टार हॉटेल आहे. या ठिकाणी ते पुरं जे कटकारस्थान होतं अर्थातच बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशीच त्यांची अपेक्षा होती. यात आणि या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार जो आहे तो तो भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष गुजरातचा त्या ठिकाणचा CR पाटील. कारण हे पूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचं जे श्रेय जाते ना हे पूर्ण CR पाटील या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाला जाते. भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक जी आहे हे बिनविरोध केली. ही निवडणूक बिनविरोध करण्यामागं त्यांचा एक उद्देश होता, त्यांना लोकांना एक संदेश द्यायचा होता आणि तो संदेश असा होता की भारतीय जनता पक्षाच्या पुढे एकही इंडिया आघाडीचा एकही उमेदवार टिकू शकत नाही. इंडिया आघाडीनं ही जबरदस्तीने दिलेली तिकीट आहे हा संदेश त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा होता. आतापर्यंत आपण ज्या कोणत्या चळवळी पाहिल्या, जे कोणते बंड पाहिले की ते बंड अशा स्वरूपाचे होते की आमदारांना पळवण्याचं बंड पाहिलं, त्याच्यानंतर आपण पक्ष वळवण्याचं बंड पाहिलं. परंतु हे जे बंड आहे हा जो सुरत पॅटर्न जो आहे बिनविरोध निवडीचा हा लोकशाहीच्या विरोधात आहे. इथं लोकशाहीची लोकशाहीची उघड स्वरूपाची हत्या करण्यात आली. कारण इथं लोकांचा मतदान करण्याचा जो अधिकार होता हाच पळवला गेला. आमदार पळवले, लोकशाहीचा पक्ष पळवला आणि इथं लोकांचा मतदानाचा अधिकार सुद्धा पळवला गेला. भारतीय जनता पक्षाला ही करण्याची कोणत्या स्वरूपाची गरज नव्हती. कारण हे केल्यामुळं त्यांना एक उमेदवार त्या ठिकाणी मिळाला. परंतु यांचा जो संदेश आहे ना पूर्ण लोकशाही ज्या देशामध्ये नांदत आहे, आपण जगाची लोकशाही ज्या देशामध्ये मोठ्या स्वरूपाची नांदत आहे, यशस्वी स्वरूपाची लोकशाही, सगळ्यात मोठी राज्यघटना ज्याला म्हणतो, त्या यशस्वी झालेल्या लोकशाही असलेल्या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं एका साईडला की बार 400 पार असा नारा द्यायचा आणि दुसऱ्या साईडला लोकशाहीची हत्या करायची. ही गोष्ट लोकांना कोणत्या स्वरूपाची पसंत आलेली नाही. ही सुरतच्याही लोकांना पसंत आलेली नाही. कारण सुरत या मतदारसंघामध्ये 18 लाख उमेदवार आहे. 18 लाख उमेदवारांना तुमचा त्या ठिकाणी सिटिंग खासदार आहे. 3 टर्म तिथं खासदार आलेला आहे. फक्त तुमची तिकीटच बदललेली आहे. तुम्ही कामाच्या भरोशावर तिथं मतं मागू शकता. केंद्रामध्ये आमचं सरकार आहे या भरोशावर तुम्ही मतं मागू शकता. पूर्ण भारतभर तुम्ही जो आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदीचा प्रचार केला तसाच तुम्ही सुरतमध्ये प्रचार करू शकला असता. आणि तिथं जनतेचा जो कौल आहे हा जनतेचा कौल तुम्ही कोणत्याच प्रकारे लक्षात न घेता, जनतेला कोणत्या स्वरूपाचा मतदानाचा अधिकार न देता तुम्ही त्या ठिकाणी सुरतची जी निवडणूक आहे हे सुरतची निवडणूक बिनविरोध केलेली आहे. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. कारण निलेश कुंभानीनं जेव्हा फॉर्म मागं घेतला किंवा सुरेश पटसालानं जेव्हा फॉर्म मागं घेतला तेव्हा तो फॉर्म मागं घेताना त्यांनी सहज फॉर्म मागं घेतले नसणार. त्याच्याशी कोणत्या तरी स्वरूपाची डील झालेली असणार. कारण सुरेश पटसाला आणि निलेश कुंभानी यांनी जे अनुमोदक घेतले ना हे कोणत्या स्वरूपाचे पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. अर्थात पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. त्यांनी अनुमोदन दिलं आणि नंतर तेच जे अनुमोदक आहे आमची स्वाक्षरी हे खोट्या स्वरूपाची आहे म्हणून प्रतिज्ञापत्र देतात. त्यांच्याशी कोणत्या तरी स्वरूपाची बोलणी झाली. उलट त्याच्या उलट जे अपक्ष उमेदवार होते यांच्याशी सुद्धा मोठ्या स्वरूपाची डील झाली. कोणत्याही उमेदवाराला ली मेरिडियममध्ये नेणे आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणी करणे, त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर ते चारही जे उमेदवार होते फॉर्म मागं घेतात. हा कोणताच सुरत पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये हे सर्व जे बंड आहे हे सर्वचं बंड झालं. ही गोष्ट जरी वेगळी असली तरी या बंडामागं काँग्रेस पक्षाची सुद्धा दुर्लक्षपणा सुद्धा या भोवला आहे. कारण जेव्हा तुम्ही तिकीटं वाटता,
जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही का? जेव्हा तुम्ही अनुमोदक देता तेव्हा पक्षाचे कार्यकर्ते नसतात काय? असा कसा तुम्ही विश्वास टाकता? निलेश कुंभानीसारखे लोक भारतीय काँग्रेसमध्ये असूनही असू शकतात ना. तुम्ही डमी बरं, निलेश कुंभानी हा जो उमेदवार होता, हा उमेदवारांनी मागं अर्ज घेतला, पण तुमचा डमी उमेदवार सुरेश पटसाला, असे जे फितूर झालेले जे लोक आहे यांच्यावर तुमचं मायक्रो ऑब्झर्वेशन काय असते? तुमचे मायक्रो ऑब्झर्वर काय करतात? तुम्ही अशा कशा स्वरूपाच्या त्या तिकीटं वाटता? हे सुद्धा काँग्रेस पक्षानं त्याचं जे आत्मपरीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे, हे देखील आपल्या लक्षात येते. आपल्याला बिनविरोध निवड करायची आहे, तर बिनविरोध निवड तुम्ही कामाच्या भरोशावर करा ना. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मतं मागा ना. लोकांच्या मतदानाचा अधिकार तुम्ही कशासाठी हिसकावून घेता? हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऐतिहासिक काळापासून या शहराला ऐतिहासिक स्वरूपाचा, चांगल्या स्वरूपाचा तुमचा जो वारसा आहे हा लाभलेला आहे. परंतु जो आधुनिक वारसा जो आहे, तो आधुनिक वारसा मात्र ज्या पद्धतीने लाभायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लाभलेला नाही. त्या सुरतला आज पूर्ण देशामध्ये जे चर्चा चालू आहे, हा सुरत पॅटर्न पूर्ण देशामध्ये लागू होईल का, अशी लोकांमध्ये मोठ्या स्वरूपाची चर्चा आहे. सुरत पॅटर्न हा पूर्ण भारतभर जर लागू झाला तर सर्वसामान्य जे लोकांचं जे लोकशाहीवरील जो विश्वास आहे हा उडाल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा लक्षात येते. भारतीय जनता पक्षासाठी जरी बिनविरोध निवड झाला, त्यांचा आधीच निकाल जाहीर झाला, त्यांच्या विजयाचा श्री गणेशा जरी त्या सुरत या शहरापासून सुरू झाला, तरी सुद्धा ती गोष्ट लोकशाहीला मारक आहे, हे सुद्धा लक्षात येते. आपल्याला भारतीय जनता पक्षाची सुरुवात या विजयापासून झाली. भारतीय जनता पक्षासाठी एक चांगली दिशा त्या ठिकाणावरून मिळाली. परंतु आपण जे प्राप्त केलं, हे कोणत्या मार्गानं प्राप्त केलं, हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक वाटते. आपल्याला सुरतच्या नावानं फक्त एवढंच म्हणावं लागेल, तुम्ही विजयाचा श्री गणेशा केला म्हणून सुरतच्या नावानं चांगलं एवढंच म्हणावं लागेल. तुर्तास या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय भारत.